जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण करून जनसंवादातून आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्याच्या सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना जनसंवादाचा मंत्र देण्यात आला आहे. पश्चिम विदर्भातील 9 विभागाची संघटनात्मक आढावा बैठक भाजपच्या वतीने अकोल्यात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे, प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, विदर्भ संघटक मंत्री डॉक्टर उपेंद्र कोटेकर आदी उपस्थित होते. यावेळी खासदार अनुप धोत्रे, खासदार अनिल बोंडे, आमदार वसंत खंडेलवार, माजी मंत्री डॉक्टर रणजित पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते. चंद्रपूर हा धान उत्पादक जिल्हा आहे. खरीप हंगामात जिल्ह्याचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र 4,58,000 हेक्टर असून यापैकी 1,88,000 हेक्टर भाताचे पीक घेतले जाते. सद्यस्थितीत जिल्ह्यात मुसळधार पाऊस असल्याने धानाच्या रोवणीचे जोर पकडला आहे. अशातच जिल्हाधिकारी विनय गोंडा GC आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आदी पदाचा कुठलाही अभिमान न बाळगता भर पावसात धानाच्या शेतात हजेरी लावून पाण्याने चिखल तुडवीत यांत्रिक आणि पारंपरिक पद्धतीने धानाची रोवणी केली. तसेच परिसरातील शेतकऱ्यांकडून रोवणीबद्दलची माहिती जाणून घेतली. मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. कधी पाऊस पाण्यामुळे लोकल उशीर धावते तर कधी तांत्रिक बिघाडामुळे ट्रेनला उशीर होतो. परिणामी प्रवाशांना जीवघेण्या गर्दीतून प्रवास करावा लागतो. हाच प्रवास त्यांच्या जीवांनीशीही जातो. असाच प्रकार आता समोर आलाय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चालत्या ट्रेनमधून एक व्यक्ती अगदी डोळ्यासेकंद पडला, पण त्याला वाचवण्याकरता जाण्याचीही उसंत कोणाला मिळाली नाही. शासकीय कामकाज अधिक सुरक्षायुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने केला आहे. शासन आणि शासन ते नागरिक अशा पातळीवरील संदेशवहनासाठी ॲप देण्याचा विचार सुरू होता. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक काढून माहिती दिली. संदेश हे ॲप शासनाने पुरस्कृत केले आहे. पत्रकात त्याची माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासन, शासकीय कार्यालय व स्थानिक संस्था यात हजारो संदेशाची देवाणघेवाण होत असते. संदेश मजकूर स्वरूपात असले तरी ऑडिओ, व्हिडिओ नसती स्वरूपात पण माहितीचे देवाणघेवाण होते. डिजिटल इंडिया कार्यक्रम अंतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक उपक्रम म्हणून संदेश ॲप उपयुक्त आहे. पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहताना जनतेची मदत न केल्याने ते स्वप्न तडीपार झाले. पंतप्रधान दूरच पण गृहमंत्री सुद्धा होऊ शकले नाही. केवळ 7 जागांच्या भरोशावर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत नेते होण्याचे स्वप्न पाहतात. अशा शब्दात वनमंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार नागपुरात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पोलीस असल्याचे सांगत दुकानदारांना लुटणाऱ्या तोतया पोलिसांना कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. नितीन बोराडे असे या तोतया पोलिसाचे नाव आहे. पोलीस त्याचा साथीदार गणेश पुजारी याचा शोध पोलीस घेत आहेत. गणेश पुजारी हा आधी दुकानदाराला फोन करायचा की मी पोलीस निरीक्षक बोलतोय आणि त्यानंतर त्याला जी वस्तू हवी आहे ती मागायचा. त्यानंतर नितीन बोराडे हा त्या दुकानात पोहोचायचा. त्यानंतर ती वस्तू घ्यायचा. नितीन बोराडे हा उच्च शिक्षित आहे पण बेरोजगार आहे. त्याच्याकडे काही काम नसल्याने त्याने मित्रांसोबत तोतया पोलिसाचे काम करून लोकांना गंडा घातला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे. पीक विमा कंपनीने अपात्र ठरवलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील 1,98,552 शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या मागणीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकारी विमा कंपन्यांची बैठक घेतली. त्यात जिल्ह्यातील अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना 43,65,75,000 रुपये अदा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथे अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रभाकर मारवाडी असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे तर जयश्री प्रभाकर मारवाडी असे आरोपी पत्नीचे नाव आहे आणि सूरज रोहनकर असे प्रियकराचे नाव आहे. या दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. दरम्यान त्यांच्या प्रेमसंबंधात मृत प्रभाकर हा अडचण ठरत होता. त्यामुळे जयश्री आणि सूरजने प्रभाकरचे तोंड दाबून त्याची हत्या केली आहे. यंदाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जाणार आहे. राज्य सरकारद्वारे या योजनेचा प्रचार व प्रसारही केला जात आहे. मात्र या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत आता स्वतः अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. Follow Use, OTIC News. Thanks for watching.